नमस्कार मित्रांनो, देशभरात प्रचंड गाजत असलेल्या नीट परीक्षा घोटाळ्याच्या तपासात आता रोज नवनवीन आणि थक्क करणारे खुलासे होत आहेत. या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असतानाच आता या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि लातूरच्या आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याचा एक व्हिडिओ इंटरनेटवरती तुफान व्हायरल होत आहे. त्याच्याच क्लासमधला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये तो चक्क तंत्रमंत्राचा आधार घेताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या या व्हिडिओमुळे आता शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. नेमका हा व्हिडिओ काय आहे, या व्हिडिओमध्ये मोटेगावकर काय म्हणत आहे ते सविस्तर पण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सीबीआयच्या कोठडीत असलेला आरसीसीचा संचालक शिवराज मोटेगावकर हा त्याच्याच क्लासमधील शेकडो विद्यार्थ्यांच्या समोर उभा आहे. त्याच्या हातामध्ये एक भांडा आहे, त्या भांड्यामध्ये पाणी आहे आणि त्या भांड्यातलं पाणी तो गवताच्या साह्यानं जोरजोरात विद्यार्थ्यांच्या अंगावरती तो शिंपडत आहे. आणि ते पाणी शिंपडत असताना तो म्हणत आहे की तुम्ही सर्वजण एम्सचे विद्यार्थी आहात, तुम्ही सर्वजण एम्सला जाणार आहात, मला सर्वांना एम्सला प्रवेश मिळणार आहे. अशा पद्धतीचं तो जो बोलत आहे ते त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट ऐकू येत आहे. तर हा व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ आता इंटरनेटवरती तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून आता नेटकरी जे आहेत ते प्रचंड संतप्त झालेले आहेत. ते म्हणत आहेत की अशा प्रकारे हा अंधश्रद्धेचा आधार घेत आहे आणि असा अंधश्रद्धेचा आधार घेऊन कोणी एम्सला जातं का, मला एम्सला प्रवेश मिळू शकतो का, अशा पद्धतीचा संतप्त सवाल आता नेटकरी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विचारत आहे. तर दुसऱ्या बाजूला या पेपर फुटी प्रकरणाचा तपास जो आहे तो सीबीआय अतिशय वेगानं करत आहे आणि सीबीआयने हा पूर्ण तपास केल्यानंतर आता सीबीआय या निष्कर्षापर्यंत पोहोचली आहे की या पेपर फुटीचा केंद्रबिंदू जो आहे, केंद्रबिंदू पुण्यामध्ये आहे. त्याचबरोबर पी.व्ही. कुलकर्णी जो केमिस्ट्रीचा एनटीएचा पेपर सेटर आहे, त्यानंतर मनीषा मांढरे जी एनटीएची बायोलॉजीची पेपर सेटर आहे, यांची वर्णी एनटीएच्या पॅनलवरती कुणी लावली, कशा पद्धतीने लावली, याची देखील सीबीआय चौकशी करत आहे. त्याचबरोबर आता सीबीआयच्या रडारवरती जे असे पालक आहेत की ज्या पालकांनी, जे डॉक्टर पालक आहेत, प्रामुख्याने जे डॉक्टर पालक आहेत, त्या डॉक्टर पालकांनी मोठमोठी हॉस्पिटल्स टाकलेली आहेत आणि ही हॉस्पिटल्स टाकलेली असल्यामुळे आपला मुलगा किंवा मुलगी हे डॉक्टरच व्हायला हवे, जेणेकरून हा हॉस्पिटलचा जो डोलारा आहे तो डोलारा भविष्य काळामध्ये मुलगा किंवा मुलगी चालवू शकेल, अशा पद्धतीची मानसिकता या डॉक्टर पालकांमध्ये दिसून येते. म्हणून या डॉक्टर पालकांनी हा पेपर जो आहे, पेपर विकत घेण्याकरता रांग लावली, असा देखील सीबीआयने निष्कर्ष काढलेला आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर